सर नमस्कार. नमस्कार सर आपलं नाव आणि पत्ता सांगा. सर, माझं नाव संदीप वाघ, राहणार चौका, जिल्हा औरंगाबाद. सर आपण या तुरीच्या पिकामध्ये या ठिकाणी उभे आहात, तर हे तुरीचं आपलं किती क्षेत्र आहे सर? सर हे एक एकर. 1 एकर. किती दिवसाचं पीक आहे सर आपलं आता तुरीचं? हे हे 3-3.5 महिन्याचा 3-3.5 महिन्याचं आहे. तर सुरुवातीला आपली तूर कशी होती सर, जेव्हा उगवण होत होती आणि नंतर मोठी झाल्यानंतर थोडीशी? सर याचं म्हणजे वाढ होत नव्हते आणि फुलाचं प्रमाण खूप कमी होतं. तर मग आपल्या हातात जे औषध दिसतंय सर, धन्वंतरी कंपनीचं RPS 76, हो तर हे औषध आपण या तुरीला वापरलं का सर? हो सर, वापरलं. आपल्याला या औषधाची माहिती कोणी दिली? गुगे सर. हे औषध वापरल्यानंतर म्हणजे याचा वापर आपण कसा केला बरं सर? सर मी हे 2 वेळेस फवारलंय. फवारणी 2 वेळेस केली. फवारणी केली आणि प्रत्येक टाकीला 60 ml वापरलं. 60 ml वापरलं. आणि मला खूप चांगला रिझल्ट दिसतोय. आता समोर दिसतोय. आणि वाढ पण खूप चांगल्या प्रमाणात झालेली आहे. चांगल्या प्रकारची झाली आहे. आणि मला असं वाटतं आपल्याकडं ड्रिपची व्यवस्था नाही आहे की ती नाही? व्यवस्था नसल्यामुळे मी फवारणी केली. फवारणीच केली. म्हणजे तुम्हाला दरवर्षीपेक्षा म्हणजे तुमचं किती वर्ष आहे सर हे तुरीचं पीक घेण्याचं? 5 वर्षापासून मी तूर लावतोय. तूर लावताय 5 वर्षापासून. तर सर मला असा रिझल्ट म्हणजे आलाच नाही आतापर्यंत. आतापर्यंत आलेलं नाही. तर आता आपल्याला म्हणजे फुलांची संख्या आपली कशी वाटते? फुलाची संख्या खूप आहे आणि वाढ पण खूप आहे. शेंगा पण लागलेल्या आहे. भरपूर वाढ झालेली आहे. दरवर्षीपेक्षा आपलं किती उत्पादन वाढेल असं आपल्याला वाटतं बरं या चालू या वर्षी? मला वाटतंय 30% तरी वाढ होईल. 30% तरी आणि कमी खर्चामध्ये. कमी खर्चामध्ये सुद्धा वाढ होईल. म्हणजे आपला साधारणतः रासायनिक औषधावर होणारा जो खर्च आहे तो बऱ्यापैकी कमी झालेला आहे. तो आपला वाचलेला आहे जैविक औषध. आणि पण उत्पन्नात वाढ झालेली आहे. उत्पन्नात सुद्धा वाढ झालेली आहे. तर चला आपण तुरीच्या पिकासाठी जे फुलं आलेली आहेत किंवा ज्या काही कळ्या लागलेल्या आहेत त्या कळ्या आपण बघूया. बघू शकतो. म्हणजे चांगल्या प्रकारे फुलं आणि फुलगळती आहे का सर काही थोडीफार? फुलगळती नाही सर, थोडे का मागं धुईमुळे झालेले होते. हां, म्हणजे धुकं आलेलं होतं त्याच्यामुळे थोडीशी फुलगळती झालेली होती. पण आपलं औषध वापरल्यामुळे खूप चांगलं थोडं कंट्रोलमध्ये थोडे कंट्रोलमध्ये आलेलं आहे. तर इतर जे शेतकरी आहे सर, तर इतर शेतकऱ्यांनी जे काही पीक घेतलेलं आहे आपल्या तुरीचं, तर त्यांच्या पिकांची अवस्था कशी बरं सर? तर म्हणजे खूप फुलं म्हणजे कमी प्रमाणामध्ये. फुलं कमी प्रमाणात आहे आणि उंची पण एवढे वाढलेले नाही त्यांचे. आपले म्हणजे खूप वाढलेले आहे. आपली खूप वाढलेली आहे. मग इतर शेतकऱ्यांना सर आपण काय सल्ला द्याल आपल्या या औषधाविषयी? त्यांना एकच सांगेल की तुम्ही एकदा वापरून बघा RPS 76. तुम्हाला कसा रिझल्ट येतोय काय ते बघा एकदा तुम्ही. एवढं सांगणार आहे. धन्यवाद सर.